शेतकरी बांधवांनो, हा जो काही खोडवा दिसतोय तर आता हा तुटून जवळपास 30 ते 40 दिवस झालेले आहेत. अर्धा फुटवे प्लस जे आहे ते ह्या ठिकाणी आपण बघा चांगले फुटून आलेले आहेत. आणि आता या ठिकाणी जे आहे ते रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आणि त्याच्या मागं तिथली लावून जे आहे ते या ठिकाणी पहिली भर जी आहे तर ते 30 HP ट्रॅक्टरचा वापर करून आणि हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर जो आहे तो वापरून जे आहे ते ह्या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे. या नियोजनामुळं होत आहे काय बघा, हे महत्त्वाचं एक आहे की संख्या नियोजन आणि दुसरं जे काही भर लावणं जे काही आपण म्हणतो म्हणजे इकडं जर बघा हे वरंबा आता ह्याच्या आधी बगला वगैरे फोडून घेतलेले आहेत, खत पेरणी करून घेतलेली, तर हे आता बगला जे आहे ते हे फोडून घेतल्यामुळं हा वरंबा लहान झाला आहे. तर हा एक महत्त्वाचा विषय. आणि आपल्याला अपेक्षित जे काही फुटवे आहेत म्हणजे दाट ऊस हा झाला उगून आला चांगला व्यवस्थित आणि कोंबारे पण उंच आलेले आहेत. तर अशा ठिकाणी एक 30-40 दिवस झाले की आपण या ठिकाणी माती लावायचं कामकाज जे आहे ते सुरू केलं पाहिजे, जेणेकरून जी काही अतिरिक्त फुटवे आपल्याकडे येतात जसं 032 सारख्या जातीमध्ये पुढं म्हणजे खोडव्याला उत्पादन भेटलं नाही शेतकरी म्हणतात. त्याचं प्रमुख कारण आहे की अति मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फुटवे येतात आणि ऊस लहान राहतो. तर ते होऊ नये ह्या अनुषंगाने हे ऑपरेशन आपल्याला जे आहे ते करायचं आहे. तर ती माहिती जी आहे ते आपण या ठिकाणी यांच्याकडून घेऊ. आता हे तुमचं जे काही ट्रॅक्टर आहे किती HP ट्रॅक्टर आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ह्याचं जे आहे ते ऊस लावायला म्हणजे ह्याचा काय ऊसाला माती लावताना रिव्हर्स फॉरवर्ड रोटरचा कशा पद्धतीनं फायदा होतो थोडंसं माहिती द्या. आधी तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझं पांडुरंग ज्ञानोबा कोपनर, राहणार कौडगाव घोडा, तालुका परभणी, जिल्हा बीड. ओके. मोबाईल नंबर 9657 54 41 54. बरं, आता तुम्ही आता हे खोडव्यामध्ये पण माती लावायचं कामकाज करता आणि लागवडीमध्ये पण माती लावायचं कामकाज करता. तर मला सांगा, लागवडीमध्ये एक वरंबा एकदम चांगला असा एकदम प्रॉपर व्हावा, व्यवस्थित माती लावावी म्हणजे उद्या हार्वेस्टरनं जरी ऊस तोडायचा असेल तर अडचण येऊ नये, त्याच्यासाठी हे जे मागची तिथली जी आहे जे पारंपरिक पद्धतीनं आपण लावतो माती, तर ती जास्त सोपी किंवा फायद्याची की रिव्हर्स फॉरवर्ड रोटर जे आहे तुमचं हे त्यानं उचलून माती पडती बेचक्यामध्ये, तर दोन्हीमध्ये फरक काय आहे? भांग कोणत्या ह्याच्यामध्ये पडतंय? भांग नुसतं साधी आपण तिथीनं पाडतो तर भांग पडते मध्ये. बर. रिव्हर्स फॉरवर्डनं काय होतं की माती साईडला पडल्यामुळे ती भांग बुजून जाते. बर. आणि राहिलं साईड ते आपल्याला हार्वेस्टरनं ऊस बिजायचं असलं हो तर खोल पडतो सरी. बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याचं दोन डबल केल्यामुळे डबल फायदा होतो. का खूप ठिकाणी हार्वेस्टरसाठी आपलं रिव्हर्स फॉरवर्ड पण चालवलं हो तर त्यांना खोल पडत नाही. हां. का तर माती फेकल्यामुळे काही माती पाठीमागे पडते आणि काही माती मधा साईडला पडते दोन्हीकडे. ओके. त्याच्यामुळे खोल पडत नाही, त्याच्यामुळे ती तिथे लावणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड रोटर अधिक ही तिथली जी काही तुम्ही लावली तर त्याचा फायदा म्हणजे खोल सरी पण पडते आणि प्रॉपर वरंबा जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतो. वरंबा होते आणि माती साईडला लागते. हां. ओके. तर शेतकरी बांधवांनो बघा, आता इथं हे सगळं लावलेलं आहे. आता ऍक्च्युअल हा खोडवा आहे पण ह्याच्यामध्ये कुठेही भांग जे आहे तो आपल्याला तो दिसत नाही, ते प्रॉपर माती जी आहे मध्ये अजून ह्याच्यापेक्षा फायदा कशामुळे तर लागण साफ असते. पहिलं जे आपण ऊस लावतो दांडात ऊस लावतो बरोबर आहे. हे जर आपण केलं तर हाय ते दांड भुजून मधात दांड पाडतो म्हणजे वरंबचा विषयच राहत नाही, जे मधात राहतो. बरोबर आहे. हे खोडव्यात काय होतं पहिलं जे आहे ते आधीचा वरंब असतो ना, हो, तर त्याच्यामुळे ते उंच असतो, त्याच्यामुळे हे जास्त माती लागल्यामुळे बुजून जातो. पण लागण तर अजिबात राहत नाही, का तर समजा ऊसाच्या चुटकून दोन्ही भागानं माती जाते. बरोबर आहे. ओके. तर शेतकरी बांधवांनो, माती लावताना आपण अशा पद्धतीने रिव्हर्स फॉरवर्ड रोटरचं जे आहे ते वापर करावा, जेणेकरून आपल्या ऊसाला जे आहे ते चांगली माती लागेल. आपण 21 आणि 24 HP चा जर वापर शेतामध्ये तर तो माती एवढी ओढू शकत नाही, त्याची कॅपॅसिटीच कमी ना ताकदीमध्ये. ओके. त्याच्यामुळे आपण 28च्या पुढचं कुठे HP ट्रॅक्टर आपण जर शेतात वापरतो तर तो जास्ती माती ओढू शकतो. हा, म्हणजे एक मेन महत्वाचा विषय की ऊसामध्ये सुद्धा हे ऑपरेशन करत असताना आपण कमीत कमी 28 HP च्या पुढचा जे आहे ते ट्रॅक्टर त्या ठिकाणी आपण वापरावा.